या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22,500 रुपये हेक्टरी मदत मंजूर. तर हो शेतकरी मित्रांनो, परत एक वेळ आपल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून एक खूप दिलासादायक, खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, या अगोदर सुद्धा आपण काही जिल्ह्यातील माहिती घेतलेली, अपडेट घेतलेली होती. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये मंजूर झाल्या संदर्भातला जी-आर, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी आणि किती कोटी रुपये रक्कम, हे सर्व काही त्या जिल्ह्यानुसार यादी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली होती. तो निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला होता. अर्थातच तो निधी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणे अजून बाकी आहे, त्याला वेळ आहे. परंतु हा व्हिडिओ आपण अपलोड केल्याच्या नंतर, शेअर केल्याच्या नंतर, शेतकऱ्यांना बातमी दिल्याच्या नंतर खूप सारे शेतकरी बांधवांकडून वेगवेगळ्या जिल्ह्यातून, म्हणजे ज्या जिल्ह्याचं नाव त्या यादीमध्ये नव्हतं, त्या जी-आर मध्ये नव्हतं निधीकरिता, त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारण्यात येत होता की आमचा जिल्हा नाही का, आमच्या जिल्ह्यामध्ये पाणी आलं नाही का, आमच्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं नाही का, कधीचं नुकसान आहे, काय आहे. तर त्या सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. किती जिल्हे आहेत, कोणते जिल्हे, कोणता विभाग, किती शेतकरी, किती निधी आहे आणि ही मदत कधीची आहे, हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कुठेही स्किप न करता पहा, जेणेकरून तुमचा जिल्हा आहे का, तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी आहेत आणि किती कोटी रक्कम आहे ते तुम्हाला कळेल. आणि त्यानंतर तुमच्या म्हणजे सज्जा मंडळातील अधिकाऱ्यांशी, कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी त्यांच्या संपर्कात राहून कागदपत्राची काही आवश्यकता करायची आहे का, पूर्तता करायची आहे का, त्यानुसार तुम्ही ते कागदपत्र घेऊन अपडेट राहाल, फॉलोअप घ्याल आणि तो जो नुकसान भरपाईचा, नुकसानकरिताची जी मदत आहे ती तुमच्या खात्यामध्ये कशी पाडून घेता येईल याकरिता तुम्हाला मदत होईल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या अगोदर सुद्धा आपण पाहिलेलंच होतं की म्हणजे या 2026 मधल्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या नुकसानी भरपाईच्या संदर्भातली मदत आणि आकडा, त्यानुसार आता परत एक वेळ राज्यात, म्हणजे कालचाच विषय आपला 10 जुलै रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये राज्यातील एप्रिल 2026 व मे 2026 या वेळेमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो. ज्याकरिता जवळपास 84,23,65,000 रुपये एवढा निधी वितरित करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली मित्रांनो. तर मग मित्रांनो, आता यामध्ये कोणते विभाग आहेत आणि कोणते जिल्हे आहेत, किती शेतकरी आणि रकमा, ते सुद्धा थोडक्यात पाहून घेऊया मित्रांनो. ज्यामध्ये सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत नागपूर विभाग. नागपूर विभागामधील नागपूर, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांकरिता, म्हणजे या जिल्ह्यातील जवळपास 7,413 शेतकरी, एवढे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांकरिता जवळपास 6,07,65,000 रुपयाची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे मित्रांनो नागपूर विभागामध्ये. तर आता नागपूर विभागाच्या नंतर पुढचा विभाग आहे मित्रांनो नाशिक विभाग. ज्या नाशिक विभागामध्ये जवळपास नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या तीनही जिल्ह्यातील जवळपास 4,399 शेतकऱ्यांकरिता 5,24,12,000 रुपयाची नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो. तर मित्र, हा झाला नाशिक विभाग. नाशिक विभागाच्या नंतर पुढचा विभाग आहे कोकण विभाग. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमधील जवळपास 626 शेतकऱ्यांना 32,14,000 रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो. नागपूर झालं. नागपूरच्या नंतर नाशिक विभाग पाहिला आपण. नाशिक विभागाच्या नंतर कोकण पाहिला. आता बघूया छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर या विभागामधील सुद्धा जवळपास नांदेड, धाराशिव आणि हिंगोली सोबतच लातूर या जिल्ह्यामध्ये जवळपास 594 शेतकऱ्यांना 76,99,000 रुपयाच्या नुकसान भरपाईची करता निधी मंजूर करण्यात येणार आहे आणि ती मदत त्यांना वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर बघूया अमरावती विभाग. तर अमरावती विभागामध्ये जवळपास अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील 28,751 शेतकऱ्यांना 68,09,55,000 रुपयाची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो, जी बऱ्यापैकी आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या अगोदर सुद्धा या विभागामध्ये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तो निधी त्यांना शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर अजून जमा करण्यात आलेला नाहीये. तो सुद्धा जमा होईल आणि हा सुद्धा जमा होईल. त्यानंतर आहे बघा शेतकरी मित्रांनो आपला पुणे विभाग. तर पुणे विभागामध्ये सांगली, पुणे, कोल्हापूर या तीनही जिल्ह्यातील जवळपास 3,259 शेतकऱ्यांकरिता 3,73,20,000 रुपयाची मंजूर मदत करण्यात आलेली आहे आणि ही सर्व मदत या शेतकरी बांधवांना काही थोड्या दिवसामध्ये त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुद्धा सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, कालच कर्जमाफीमधील निकष बदलण्यात आले. कर्जमाफीमध्ये सुद्धा एक खूप मोठा दिलासा देण्यात आला आणि अशाच परिस्थितीमध्ये कालच 10 जुलै रोजी हा जो एक शासन निर्णय काढून या शेतकरी बांधवांकरिता, ज्यामध्ये एप्रिल, मे 2026 मध्ये अवकाळी नुकसान, गारपीटमुळे ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानापोटी या 21 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना आपण पाहिलेल्या या जिल्ह्यांना, या शेतकऱ्यांना जवळपास 22,500 रुपये हेक्टरी प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये
या अगोदरची सुद्धा मदत आणि ही सुद्धा मदत या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर, आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, या माहिती व्यतिरिक्त तुमचे कुठलेही प्रश्न असतील, शंका कुशंका असेल, समाधान असेल, तुमचं मार्गदर्शन असेल, तुमचा सल्ला असेल, तुमचं सजेशन असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर 100% या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा, तुमचे प्रश्न विचारा, तुमचे मतं मांडा, जेणेकरून आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना, सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर आपले मतं मांडून कुठेतरी काहीतरी पाठपुरावा करण्याकरिता, फॉलोअप घेण्याकरिता मदत होईल मित्रांनो. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यांकरिता जी दिलेली अपडेट, गोड बातमी आहे 22,000 रुपये हेक्टरी मदतासंदर्भातली, ही बातमी, हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकऱ्यांना सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचावा, त्यांना ही अपडेट मिळेल याकरिता हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या या पेजला आणि या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, जेणेकरून मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवू शकेल मित्रांनो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया अजून एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो त्यानुसार आणि तिथून पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये आणतो त्यानुसार सुद्धा भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.